खिमा आणि सोबत पाव आणलेत आम्ही खायला. खिमा पाव तयार आहे. शिजून आला आहे खिमा. एक 10 मिनटं झाले. आता आम्ही बघितलं एकदा चेक करून, शिजलं आहे चांगलं सॉफ्ट. कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावर. आम्ही आज बनवतोय खिमा पाव. आज आमच्या खिमा पावचा बेत आहे हो. त्याच्यासाठी 1.5 किलोची कोंबडी घेतलेली, त्याचा 1 किलो खिमा पडला. ते आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि हे जरा दुकानवाले असं देतात ना, ते जरा आपल्याला बारीक करून घ्यायलाच लागतं आणि शिजल्यावर पण ते सुटतं है ना. हे बघा, चिकनचा किमा आहे. हा चिकनचा स्वस्तात मस्त. मटण 800 रुपये किलो आहे. हा आम्ही आपलं चिकन आणलंय 250 रुपयात. एवढं चिकन भेटलं आम्हाला. ची तयारी पूर्ण झाली. खिमा स्वच्छ धुवून घेतलाय. आता फोडणीची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी चांगलं तेल तापलंय. त्याच्यामध्ये अख्खे मसाले घेतले. जास्त घेतले नाहीत, पण थोडे 2-3 लवंग, दालचीन, 2-3 तेजपत्ते असे थोडेसेच घेतले. ते टाकून घ्यायचे तेलामध्ये. आता कांदा टाकून घ्यायचा. कांदा भरपूर चिरला आम्ही आणि लसूण पण भरपूर घेतले. लसूण टाकून घ्यायचे तेलामध्ये. आणि लसूण टाकून लसूण चांगली तेलामध्ये लाल झाले. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा किती घेतलाय ग? 7-8 घेतलेत मोठे मोठे. 1 किलो चिकनला जवळ 1 किलो कांदे येते हो ना. हो, मिळून यायला पाहिजे ना. कांदा चांगला तेलामध्ये लाल करून घेतलाय. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. 2 टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतले. आता त्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला भरपूर घातलाय. कांदा लसूण मसाला, बेडगी मसाला, बेडगी मिरचीचं तिखट हा का, हळद, तिखटवाला तिखट, धना पावडर. आता सगळे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे. आणि हे आम्ही बाजारातलं चिकन मसाल्याचं पाकिट आणले. आधीचे मसाले, अख्खे मसाले, ते काय आम्ही जास्त नाही टाकले, थोडेसेच आहे. म्हणून हे अख्खं पाकिट टाकते. 10 रुपयाचं पाकिट आहे हे चिकन मसाला. चिकन मसाला. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल, पण किमा जरा झणझणीत झाला पाहिजे ना. थोडासा वरनं पाण्याचा हात मारायचा, म्हणजे मसाले आपले करपणार नाही. कारण आपण खिमा एकदम सुका सुका बनवणार आहोत ना. जास्त पाणी नाही झालं पाहिजे. त्यात काय आपण वरनं पाणी नाही टाकणार. मसाले चांगले एकजीव शिजून येतात. ही ट्रिक आहे खरं तर. मसाले कोरडे नाही पडत आणि करपत नाही. पहिली गोष्ट, त्यांची चव जात नाही. आता 1-2 मिनटं अजून चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण खिमा टाकणार. तर हे टाकून आता आधी असं नको दाखवू. मीठ पातेलं वर घे आणि दाखवा. मसाले चांगले 2 मिनटं शिजवून घेतले. आता आरती त्याच्यामध्ये खिमा टाकून घेते. चांगलं एकजीव होऊन येईल. ते चांगलं फ्रेश आहे. लाल 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 आहे चिकन तुमचं, गुलाबी गुलाबी. पाण्याची गरज नाही पडणार ना, त्याला पाणी सुटेल. पाणी सुटेल त्याला. आमच्याकडे पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे आम्हाला पटकन आटवायला पाहिजे. झाकण मारशी त्याच्यावरती. हो, झाकण ठेवायचं. मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यात. मीठ पण टाकायचं, लागेल नाही का मीठ सगळीकडे. आधी थोडं कांद्यात पण टाकलं होतं ना, त्यामुळे तो विचार करून टाकायचं, नाही तर जास्त होईल. भरपूर झालं आहे. पातेला वर आला आहे. 7-8 माणसं खातात हे एवढा आरामात. हे झाकण मारू आहे. चांगलं मिक्स करून झालं आहे किमा. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी जाळ करायचा. आणि थोडं ह्याच्यावर ताटात आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. आता 10 मिनिटासाठी शिजायला टाकायचं आहे त्याला. थोड्या वेळाने मधलं जरा हलवायला पाहिजे आहे ना. हो, म्हणजे करपणार नाही. सांग हे घे, डाव घे. झाकण ठेवून 5 मिनटं झाले शिजवून. आता जरा हलवून बघतो, नाही तर खाली लागायचा. शिजले चांगलं, पाणी पण सुटले ना. हो, अजून शिजायला पाहिजे थोडंसं. 5 मिनटं अजून ठेव परत झाकण.
मस्त शिजून आला आहे किमा. एक 10 मिनटं झाले. आता आम्ही बघितलं एकदा चेक करून, शिजलं आहे चांगलं सॉफ्ट. कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावर आणि आता खाऊन घेणार फायनली. दोनच पाव उचलते. गरमागरम खिमा आणि त्याच्यासोबत आज आम्ही पाव खातो आहे बायकांना खायसाठी. आणि सोबत चिकनची हाडं आली होतीत ना, त्याचा आम्ही रस्सा पण बनवला आहे. आज भरपूर जेवण आहे. आणि हा एवढा असा इकडं भात पण घातला आहे. तर आम्ही आता जेवून घेतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. खिमा आणि सोबत पाव आणलेत आम्ही खायला. खिमा पाव तयार आहे. असू दे, शीतल खायची आहे. शीतलच्या ताटात आहे पाव. खायला बसलेत मेंबर आमचे. शीतल खाल्लंच काय? मस्त झालं एकदम सुपर. आणि आरतीने रस्सा खायची सुरुवात केलेली आहे. भात आणि रस्सा खाते. आणि आई पण खाते माझी. आई चांगलं झालं काय ग? चांगलं. आई आमची बरोबर आहे खाणारी. तिला बरोबर लागते म्हणजे चांगलंच झालेलं आहे. आणि ही शिल्पा मस्त झाली. एवढा शिल्लक राहिला आहे अजून.